हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. तुम्हाला सगळ्यांना न्यूज कळलीच असेल की जीएनएमची जी नागपूर मनपामध्ये एक्झाम आहे त्याची डेट डिक्लेअर झालेली आहे. 27 मार्चला तुमची एक्झाम होणार आहे. म्हणजे जवळपास 19 ते 20 दिवसाचाच कालावधी आता एक्झाम होण्यासाठी शिल्लक आहे. तर या 20 दिवसाचे नियोजन तुम्ही इफेक्टिव्हली कसे करायला पाहिजे, कसा अभ्यास करायला पाहिजे, या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, एएनएम आणि जेएनएम याच्यासाठी अकॅडमीमध्ये बॅच सुरू झालेली आहे. बॅचचे फीचर्स असणार आहेत. बॅचमध्ये तुम्हाला जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्याचा डिटेल अनालिसिस करून मिळणार आहे. तसेच तुमचा जो सिलेबस असेल तो कम्प्लीट केला जाईल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आणि तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या प्रोव्हाइड केल्या जातील. तसेच तुम्ही जे व्हिडिओ आहेत लेक्चरचे ते कितीही वेळा पाहू शकता आणि व्हिडिओ डाउनलोड देखील करू शकता. बघा, या रिगार्डिंग जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही 8010457760 या अकॅडमीच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि या बॅचेस मधली कोणतीही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर आज महिला दिनानिमित्त ऑफर आहे अकॅडमीमध्ये. तुम्ही 2000 रुपयांमध्ये कोणतीही बॅच परचेस करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी असणार आहे 1 वर्ष. ठीक आहे. बघ, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 27 मार्चला नागपूर मनपाच्या जेएनएम या पोस्टसाठी जी एक्झाम आहे ती होणार आहे. जवळपास 18 ते 19 दिवसाचा कालावधी आता विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बघा, डिटेल सिलेबस काय आहे. तर सिलेबसमध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे 2 पार्ट्स आहेत. मग नॉन टेक्निकलमध्ये इंग्लिश, मराठी, जीके, जीएस असे टॉपिक आहेत. बघा, इंग्लिशमध्ये काय काय असणार आहे तर इंग्लिशमध्ये ग्रामर आहे. इंग्लिशमध्ये स्पॉटिंग एरर टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. मराठीमध्ये मराठी व्याकरण असेल, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द याच्यावरती क्वेश्चन असतात. जनरल नॉलेजमध्ये करंट अफेअरवरती क्वेश्चन असतील. तसेच तुमचे जे इंडियन पॉलिटी असेल, हिस्ट्री, जिओग्राफी याच्यावरती देखील क्वेश्चन असतात. आणि लॉजिकल ॲबिलिटीमध्ये कोणते क्वेश्चन, कोणत्या टॉपिकवरचे क्वेश्चन आहेत तर ते आहे मॅथ्स असतील, रिझनिंग असेल किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर बघा, हे जे 4 सब्जेक्ट आहेत ते नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहेत आणि तुमचे नर्सिंगशी रिलेटेड जे सब्जेक्ट आहेत ते टेक्निकल सब्जेक्टच्या पोर्शनमध्ये येतात. जवळपास 16 सब्जेक्ट हे तुमचे टेक्निकल सब्जेक्टच्या पोर्शनमध्ये येतात आणि त्याच्यावरती डिझाईन केले जाणारे जे क्वेश्चन आहेत त्यांची संख्या पण जास्त आहे. म्हणजे अर्थातच आता जेव्हा तुम्ही 20 दिवसाचं प्लॅनिंग करताय त्यावेळेस बघा, तुम्हाला जो टाइम अलॉट करायचा आहे तो टेक्निकल सब्जेक्टला जास्त वेळ तुम्हाला द्यावा लागणार आहे. आणि जे नॉन टेकचे सब्जेक्ट आहेत, 4 सब्जेक्ट आहेत, जवळपास 2 दिवसात एक सब्जेक्ट जर तुम्ही केला तर एका वीकमध्ये तुमचे हे 4ही सब्जेक्ट कव्हर होऊन जातील. आणि दिवसाला फक्त 2 ते 3 तास तुम्ही 2 तास सुद्धा मला वाटतं सफिशियंट होईल. 2 तास तुम्ही नॉन टेक्निकलचा अभ्यास करा आणि उरलेला वेळ तुम्ही टेक्निकल सब्जेक्ट्सना देऊ शकता. कारण तुमचे जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत ते जास्त आहेत. हे बघा, हे 16 जे तुमचे टेक्निकल सब्जेक्ट आहेत याच्यामध्ये बघा, प्रायोरिटी वाईज जर आपण ठरवलं तर अॅनाटॉमीवरती येणाऱ्या क्वेश्चनची संख्या जास्त आहे. त्यानंतर फिजिओलॉजी आणि सायकोलॉजीवरती पण क्वेश्चन येतात. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग वरती पण क्वेश्चन येतात. तर हे सगळे तुमचे मेंटल हेल्थ नर्सिंग वरती पण क्वेश्चन असतात. मेंटल डिसऑर्डर्स आणि त्याच्यावरती डिटेल क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे हे सगळे टॉपिक, गायनेकोलॉजी, हे सगळे टॉपिक तुमचे इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे यातले जे 16 सब्जेक्ट आहेत किंवा टॉपिक आहेत त्यातले जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जे मी तुम्हाला आता सांगत आहे हे सगळे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जे तुम्ही स्किप नाही करू शकत. तर जवळपास 16 पैकी एक 9 ते 10 टॉपिक असे आहेत जे तुम्हाला कंपल्सरी रीड करावेच लागतील जर तुम्हाला एक्झाम क्लिअर करायची असेल तर. आणि तुमच्या हातात आता 20च दिवस शिल्लक आहेत. त्याच्यामुळे 9 ते 10 टॉपिक जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत त्याची लिस्ट प्रिपेअर करा. हे बघा, नर्सिंग रिसर्च, नर्सिंग मॅनेजमेंट पण इम्पॉर्टंट आहे. तर हे जे 9 ते 10 इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्याची लिस्ट प्रिपेअर करा. आधी हा सिलेबस बघा, त्याच्यानंतर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघा की त्याच्यामध्ये कोणत्या टॉपिकवरती जास्त क्वेश्चन विचारले जातात. आणि असे 9 ते 10 टॉपिक तुम्ही प्रायोरिटीने काढा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या 9 ते 10 टॉपिकवरती सगळ्यात जास्त क्वेश्चन डिझाईन होतात किंवा वारंवार प्रश्न विचारले जातात. मग ते 9 ते 10 टॉपिक तुम्ही स्किप नका करू. एका दिवसात, 2 दिवसामध्ये तुम्ही एक सब्जेक्ट जरी रीड केला किंवा प्रिपेअर केला, त्याला रिवाइज जरी केला तरी पण तुमचे 20 दिवसामध्ये सब्जेक्ट कव्हर होऊ शकतात. ठीक आहे. बघा, मग या 15 दिवसामध्ये, आधीच्या 15 दिवसामध्ये तुम्ही सब्जेक्ट रीड करा. तसेच म्हणजे सिलेबस बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा आणि सब्जेक्ट रीड करा. आणि रिमेनिंग जो लास्ट वीक असेल, 13 ते 14 दिवस असतील, आणि रिमेनिंग जो लास्ट वीक असेल त्याच्यामध्ये तुम्ही
कमीत कमी 3 ते 4 टेस्ट सिरीज तरी सॉल्व्ह करून बघा. म्हणजे टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्याने काय होईल, एक तर तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्डअप होईल आणि दुसरं तुमचे क्वेश्चन्स जे आहेत किंवा तुमच्या ज्या सिली मिस्टेक्स होतात किंवा क्वेश्चनच नीट रीड नाही केला म्हणून क्वेश्चन चुकला किंवा क्वेश्चन समजण्यात चूक झाली, ती चूक तुम्ही घरीच करता. त्याच्यामुळे तुम्ही ती जाऊन एक्झाम सेंटरवरती सेम चूक तुमच्याकडून होणार नाही. त्याच्यामुळे टेस्ट सिरीज मात्र स्किप करू नका. लास्ट वीकमध्ये रिव्हिजन करा. व्यवस्थित पद्धतीने तुम्ही जे तुमचे शॉर्ट नोट प्रिपेअर केलेले आहेत ते रिवाईज करा. त्याच्यानंतर तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा. त्यामध्ये कोणत्या सब्जेक्टमध्ये तुमचा वीक असेल किंवा कमी मार्क्स येत असतील ते पहा, त्याचे कॉन्सेप्ट रिवाईज करा. अशा पद्धतीने तुम्ही लास्ट वीकचं नियोजन करू शकता. ठीक आहे, मला वाटतं आता तुम्हाला हे 20 दिवसांचं नियोजन कसं करायचं हे कळलं असेल. आता इनिशियल फर्स्ट वीकमध्येच तुम्ही काय करा, तुमचे जे नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहेत 4 ते कंप्लीट करा स्टडी करून, कारण ते इतके डिफिकल्ट नाही आहेत. त्याचा तुम्हाला इझी स्टडी होऊ शकतो आणि ते मार्क्स तुमच्या हातातले आहेत, ते मार्क्स तुम्ही इझिली मिळवू शकता. आणि नंतर टेक्निकल सब्जेक्ट मधले तुमच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये विचारलेल्या क्वेश्चनच्या आधारे एक 9 ते 10 सब्जेक्ट असे काढा की ज्याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे 3 वीक जे आहेत 20 दिवस किंवा 3 ते 4 वीक, 3 वीकच आहेत मला वाटतं, 3 वीक पेक्षा कमी टाइम तुमच्या हातामध्ये आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही 3 वीक्सना डिवाइड करू शकता. म्हणजे फर्स्ट वीक मध्ये तुम्ही काय करणार, तर फर्स्ट वीक मध्ये तुम्ही नॉन टेक सब्जेक्ट प्लस मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये 2 ते 3 सब्जेक्ट तुम्ही कव्हर करा. सेकंड वीक मध्ये किंवा इथे 4 सब्जेक्ट करावे लागतील. सेकंड वीक मध्ये रिमेनिंग 4 to 5 सब्जेक्ट, कारण इथे तुम्ही नॉन टेक सब्जेक्ट ऑलरेडी प्रिपेअर केलेले आहेत. फर्स्ट वीक मध्ये 4 to 5 सब्जेक्ट प्रिपेअर करा आणि लास्ट वीक मध्ये मात्र रिव्हिजन करा. हे जे वाचलेले सब्जेक्ट आहेत त्याचं रिव्हिजन तुम्हाला शेवटच्या आठवड्यामध्ये करायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने अजून सुद्धा जर तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेट करून अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही एक्झाम क्लिअर करू शकता. बघा, जर कोणाची या रिगार्डिंग काही डाऊट असतील किंवा तुमचे फ्रेंड्स प्रिपेअर करत असतील तर त्यांना नक्कीच या व्हिडिओचा हेल्प होऊ शकतो. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.